नर्मदे यार. बरगाव येथील आश्रम आहे हा आणि सर्व बाबाजी आहे. अतिशय आदरातिथ्याने सर्वांची विचारपूस केली सगळ्यांना. सकाळच्या गरम पानी, सुबह का जो नहाने के लिए पानी है उसकी भी व्यवस्था है यहाँ पे. और बहुत अच्छा भोजन प्रसादी पाए इनके हाथ से, बहुत अच्छा लगा. और सभी को कंबल भी मिले. तो आज की रात बहुत गर्मी में जाएगी हमारी. और बाबा जी अभी शुक्रिया अदा करने का अलग स्टाइल से शुक्रिया अदा भी करेंगे. नर्मदे यार. शुक्रिया अदा करने वाले हैं. ये इसे मिलने के लिए करिए. दांत निकाल काई नहीं बोले बोल देते हैं. महाराज जी के शुक्रिया अदा करने के बाद हम भी उनको शुक्रिया अदा करने के लिए धन्यवाद देते हैं. शुक्रिया अदा करती. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. उत्कृष्ट काशी धर्मशाला. सिगली नदीच्या किनाऱ्यावर आहे बरगाव. हे बाबाजी इथे. नर्मदे हर. बाबा का गए? बाबा बाहेर गेले. यांचं किचन आहे. अतिशय उत्कृष्ट असं भोजन प्रसादी झाली. आणि या बाबाजी 4:30 वाजेपासून इथे, सुबह के 4:30 बजे से बाबाजी सेवा में लगे हुए. नर्मदे यार. और किसको क्या चाहिए. और ये हमारा अभी दूसरा ऐसा आश्रम है कि जहाँ पे हमें गर्म पानी की सुविधा प्राप्त हुई. वो बाबा जी की वजह से वहाँ पे चूल्हा लगाया था और पात्र भी रखा था कि सबको, अभी ठंड बहुत पड़ी है तो गर्म पानी से नहा सके सब. और व्यवस्था बहुत सुंदर थी. सुलभ शौचालय भी था और परिसर भी बहुत ही सुंदर शानदार स्वच्छ रखा गया है कि आने वालों को प्रसन्नता हो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बाकीचे परिक्रमावासी पण निघाले पुढील प्रवासासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 7 वाजले. सूर्य भगवंतांचे कोवळे ऊन अंगावर घेत आणि थंडीची गार हवा अंगावर सोसत घाटातील रस्ता पार करताना दोन्ही बाजूला निर्गलीचे उंच झाड आहे आणि डांबरी रस्ता. त्यामुळे सकाळ अतिशय शुभ झालेली आहे. आज थोड्या वेळ जंगलाचा प्रवास असणार आहे. आपण चाललोय विक्रमपूर. विक्रमपूर आहे 20 किलोमीटर. बघू आज कुठपर्यंत जाऊ शकतो. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगल आहे. जंगलामधून रस्ता आहे डांबरी आणि खाली खोलदरी आहे. घाटाचा रस्ता आहे. आपण या घाटातून उतरतोय आता. बाबाजी चालले पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. एक बाजूला घनदाट जंगल आहे, मधून रस्ता आहे, डांबरी रस्ता. या बाजूला दरी आहे आणि जंगल. जंगल म्हटलं की वानरराज आलेच. वानरराज रस्त्यावर येऊन बसता. कोणी काही खायला दिलं तर त्यांचं काम होऊन जातं. नाही तर आपले झाडं पानं फुले आहेच, त्यांचे झाडावर वास्तव्य. नर्मदे हर. नर्मदे हर. जंगलातले असल्यामुळे त्यांना माणसांची एवढी सवय नाही. आपण आलं की थांबलो की पळून जातात ते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ओ महाराज, नर्मदे हर. जय श्रीराम. बघा कसे बसले नटखट गोपाले. एकदम भारी बसले एकाच दांडीवर.
भरपूर प्रमाणात माकडं आहे. जंगल त्यांचं घरच आहे, त्यामुळे इथे असणं साहजिक आहे. आपण त्यांच्या जंगलात अतिक्रमण करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अतिशय सुंदर सजवलेली शाळा आनाखेडा आणि यमय्या सेवा देतात परिक्रमावासींना जेवण्यासाठी. नर्मदे हर मैया. आणि देण्याचा भाव सुद्धा अतिशय सुंदर आहे. नर्मदे हर. स्वागत केलं आपलं, सगळे परिक्रमावासी येत जेवायला. इतकी सुंदर शाळा आपण बघायला भेटली आपल्याला. हे सर्व कल्पनाशक्तीतून होतं आणि यांची इच्छाशक्ती. नर्मदे हर, नर्मदे हर. विद्यार्थिनींची निवासी शाळा आहे आणि त्यांचं सगळं वेळापत्रक लिहिलं आहे. आणि आज पहिल्यांदाच आपल्याला चौरंगावर जेवायला मिळणार आहे. मैयाची लीला अपरंपार आहे. काय काय बघायला भेटणार अजून पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. हे बाबाजी इथे सेवा देतात. इथं धर्मशाळा आहे आणि आपण जिथं गेलो होतो तिथे मुलींची रहिवासी शाळा होती आणि तिथे आपण भोजन प्रसादी घेतली आणि भोलेनाथाचं दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आपण काल सायंकाळी 3 वाजते ते 4 वाजेला शहापुरा सोडलं. शहापुरापासून असेच रस्ते, दोन्ही बाजूला उंच उंच निर्गल्यांचे झाडं आणि मध्ये डांबरी रस्ता. असं दृश्य आपण बघतोय काल सायंकाळपासून. आणि आकाश सुद्धा अतिशय निरभ्र झालेलं आहे. त्यामुळे अजूनच आनंद येतोय. दोन्ही बाजू निर्गली, सोसाट्याचा वारा. नर्मदे हर, नर्मदे हर. मजेचा बघा किती आग्रह आहे. बाबाजींनी नाही घेतले भजे. आणि नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. सकाळचे 6 वाजले आणि आपली पुढच्या प्रवासाला निघण्याची वेळ झालेली आहे. आणि इथेच किचन आणि इथेच परिक्रमावासींची राहण्याची व्यवस्था होती. आणि थंडी भरपूर होती, पण रूम पॅक असल्यामुळे थंडी काही जाणवली नाही. आणि कांबळे वगैरे सगळी सोय केलेली आहे. गृहस्थ आश्रम जरी असला तरी अतिशय प्रेमाने सर्वांशी शहानिशा केली गेली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. थंडीच आपण निघालो. गाव अजून सोडलं नाही तर या बाबाजींनी आवाज दिला चहा पिण्यासाठी. आणि चहा अतिशय सुंदर होता. नर्मदे हर. चहा प्रसादी घेऊन आपण पुढे निघतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 7 वाजले. सूर्य भगवान अजूनही डोंगराच्या मागेचे, त्यामुळे सूर्यनारायणचे दर्शन पूर्णपणे झालेले नाही. आणि गोमय्या चालले आपले दैनिक कार्यक्रम करण्यासाठी. आणि आपला रोजचा कार्यक्रम परिक्रमा सुरू ठेवणे. अतिशय सुंदर दोन्ही बाजूने निर्गलीचे मोठे मोठे झाडं,
2 दिवसापासून आपल्याला असाच रस्ता आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जोगी टिकरिया येतो ना आपण बाहेर निघतोय. अमरकंटक परिक्रमा मार्ग दूरी 105 किलोमीटर. अजूनही 105 किलोमीटर अमरकंटक बाकी आहे. आणि तिथून आपण परत दक्षिण तटावरून ओंकारेश्वरसाठी जाणार. उन्हाची तीव्रता हळूहळू वाढायला लागली. दुपारी चांगला घाम निघतो, सकाळी अतिशय कडक थंडी, आणि रात्री तर काही विचारायची सोय नाही, थंडीचा कर. नर्मदे हर, नर्मदे हर. मुडकी गावात आपण पोचलो आणि सकाळचे वाजले 10. भूक लागली. आता पुढे आश्रम आहे, पण तटावर जावं लागतं 4 ते 5 किलोमीटर. त्याच्यामुळे आपण असा निर्णय घेतला की इथेच काहीतरी बालभोग करू. बालभोग मध्ये भेटला आपल्याला चना आणि वडे. तर वडे एवढे भारी नाही लागले, पण चना एकच नंबर. ओले चणे होते आणि गावाचं चौफुली. आता इथून आपण पुढे मार्गक्रमण करणार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. लहान लहान मुलं आधी उत्साहाने नर्मदे हर म्हणत चालले. नर्मदे हर. फार दिवसांनी आपल्याला पगदंडी रस्ता लागलाय आणि आता गवत वाळून गेलंय, त्यामुळे एवढी मजा नाही येत. पण हिरवगार असल्यावर फार भारी वाटतं चालायला. रस्ता थोडा दगडाच आहे, त्यामुळे सांभाळून पाय टाकावं लागतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. 2 किलोमीटरचा पगदंडी रस्ता शॉर्टकट होता, तो संपला आणि परत डांबरी रस्ता लागले. आता या घरापाशी थोड्या वेळ थांबू. काल मोबाईल काही चार्ज झालेला नाही. 10 मिनिटाचा ब्रेक आणि मोबाईल चार्जिंग करू आणि पुढे निघू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्या महाराष्ट्रातील सायकल प्रेमी भेटले. आपण बी एक सायकल प्रेमी असल्यामुळं अतिशय उत्सुकतेने आपण त्यांना विचारलं कुठले बाबाजी, तर ते म्हणे धुळ्याचे. आणि धुळानं आपलं अंतर काही फार नाही. आणि परिक्रमेतील प्रत्येक माणूस हा एक कुटुंबासारखा असतो. त्यामुळे आपल्याला एकदम भारी वाटलं. हे बाबाजी सगळे भेटले. बाबाजी नाव सांगा एक. अशोक बाबुल, अशोक बागुलजी आहे, हे गाडे बाबा आहे, अनिल जाधव. हे अनिल जाधव सर आहे, श्यामराव देवरे. श्यामराव देवरेजी आहे. हो. आणि सगळ्यांना भेटून अतिशय सुंदर वाटलं आणि सायकली त्यांच्या एकदमच भारी वाटल्या आपल्याला. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. धुळ्याचे सायकलिस्ट निघाले पुढे आणि आबा, अरे वा, आबा नाव आहे. आमच्या नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष आबा पाटील, आणि यांचं नाव आबा योगायोगाने निघालं. एकदम भारी वाटलं. नर्मदे हर, नर्मदे हर. अमरकंटक राहिले फक्त. आता 2 दिवसात पोचू शकतो आपण, एवढ्या अंतरावर पोचलोय. नर्मदे हर, नर्मदे हर. सायंकाळी सूर्यदेवतांचं दर्शन घेऊन आजचाही प्रवास सुखरूप आनंदात पार पडला. त्यांच्या आशीर्वादाने, मैयाच्या आशीर्वादाने आपली परिक्रमा यशस्वीरित्या पुढे चालू आहे. आश्रम अजूनही 3 किलोमीटर लांब आहे. आश्रम आहे का धर्मशाळा आहे अजून काही माहीत नाही. विजापुरी गावात आपण पोचतोय. आता तिथं गेल्यावर कळेल काय सोय आहे. इकडे थोडे आश्रम म्हणजे असं धर्मशाळा वगैरे अशा बांधलेले आहे. आपण सडक मार्गाने असल्यामुळे थोडे आश्रम कमी आहे, पण तरी मैया काही कमी पडून देत नाही. संध्याकाळी निवाराची जेवणाची व्यवस्था होती. दिवसा आपण थांबत नाही आश्रमांमध्ये, कारण अमरकंटक हे अंतर लवकरात लवकर पार हो अशीच इच्छा आहे. नर्मदे हर.
सुंदर अशी आदिवासी घरं लागतात. एकदम भारी वाटतं. थोडा आदिवासी एरिया असल्यामुळे माणसं कामाला निघून जातात शेतावरच्या. घराकडे फारसे माणसं नसतात, बाया पण शेतावर असतात. त्यामुळे चहा प्रसादीचा योग पण क्वचित येतो. आज सकाळी आश्रमात चहा घेतल्यानंतर थोडं पुढं आलो, लगेच एक चहा घेतला. त्याच्यानंतर आता संध्याकाळी 5 वाजताच आपण चहा पिलो. पाठीमागे असं व्हायचं की 50 फुटावर गेल्यानंतर गावात विचारलं जायचं, बाबा चहा प्रसादी घ्या. त्यांची माफी मागून पुढं जावं लागायचं आपल्याला. आता उलट झालं, आपल्याला चहाची वाट पाहावं लागते. पण चहा प्रसादीसाठी विचारणं होत नाही. आपली काही तक्रार नाही त्याबद्दल बी, कारण चहा घेतलाच पाहिजे असं काही नसतं. नर्मदे हर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. आणि जेवायला थोडासा उशीर झाला, आज 8 वाजले, पण काही हरकत नाही. आणि थंडीचा कडाका इतका आहे. आपले मथुर आले बाबा, तर तुम्ही पाहिले बाबाजी एकदम पेटी पॅक झालेली आहे. थंडीच इतकी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. बाबाजी घ्या बरं आपल्याला. बाबाजींनी ब्लँकेट आणले, तसे सगळे झपाटून पडले, कारण ब्लँकेट गरजेचं आहे. आणि ये बाबाजींना तर जास्ती थंडी वाजलेली आहे आज. ब्लँकेट सभी को दिए. ये मोनू भाई है, मोनू भाई नर्मदे हर. ये गांव कौन सा है? बीजापुरी गांव है. हमें इनका नंबर रास्ते में ही मिल गया था. हमने फोन कर दिया था कि हम 3 मूर्ति आ रहे. तो ये पहला ही दिन है ये आश्रम का, और इन्होंने इतने प्यार से सबको खाना खिलाए, और घर जैसा खाना मिला हमें आज. पापड़, चटनी, लोंचा सब मिल गया. और एक हमारी ओर से डिमांड ऐसी थी, परिक्रमावासी कभी कुछ डिमांड करते हैं नहीं, लेकिन कंबल का डिमांड किया था क्योंकि ठंड ज़्यादा है, और मोनू भाई ने वो भी पूरी कर दी. बहुत बहुत शुक्रिया. नर्मदे हर. नर्मदे हर.